तारखांना आठवत राहिलो तो विरोध झालोय कर्ज खाली झालं ना तेव्हा अजून काय मदत अजून एक बाईक येणार आहे काय खरं नाही बाबा मला तू माझा भविष्य नका बघू तुम्हाला कुठं जायचं ते सांगा आता महाराजांना भेटायचं आहे नाही बाबा महाराजांना भेटायचं काय ते बोल ठीक आहे थांबा इथे मी जाऊन विचारून घेतो महाराजांच्या चरणी प्रणाम नारद मुनी असतील तो भोपळा नसून ती वीणा असेल त्याला सन्मानपूर्वक आत घेऊन या नाऱ्या सन्मान बघितले वसंती मीना म्हणाले काय बोला मीना मीना
पडलाच काय महाराज बोलले खूप मोठे ऋषीमुनी आहे हा ना सन्मानपूर्वक आतमध्ये घेऊन या हा सन्मानपूर्वक घेऊन चला ऋषीमुनी त्याच्या देव काय म्हणजे हा मुनीवर या आसन ग्रहण करा मग कशासाठी आला हा अंतिम बातमी बारा वाजता येणार आणि ते आंदोलनाला बोल धाडा जातोच कमी तुमचा बाबा ठीक आहे अरे थांब करा मुनीवर अरे तुझा प्रश्न राहू दे मग महाराज बोला म्हणजे हा माझ्या पण दोन माणसं होती का अरे मला भेटणार तूच घे पण आपण जाऊ दे मला वेगळी पाहिजे तलवार हात पडली हो पण फक्त मोठ्याच हातात आली तलवार आता देव काय
महाराज एवढे चौथाळले काय खरा नाही आपला. महाराज काय झालं? अरे त्या अब्दुलला बोलवलं की नाही? आपल्याला बोलायला पाहिजे ना. अरे बोलवला मी अचानक काळोख झाला होता ना. दरबारात घुसतात बघतो एकदा परत हा. महाराज आपल्याला केवळ झाला नाही तुमचा विश्वास ठीक आहे. आला नाही. कारण सोडा. महाराज अकोल्याला पाठवलं अरे कोण मामा? कुणाचा मामा? अरे तुला मामा म्हणायला लाज नाही वाटत? अरे मामा जेव्हा तू देवकीची 7 मुलं घराघरा फिरून मारून टाकलीस तेव्हा तुझी लाच कुठे गेली होती? अरे मीच मारली मी. आणि आता तुझी पाळी आहे. अरे असं तुझा सामर्थ्य तर होईल ना.
शिपाई माझ्या शस्त्राने मला साथ नाही दिली. माझ्या काळजाबरोबर अरे मी हत्या घातली.
आणि ते तिला भेटणार म्हणून हा? आणि त्याला बाबाजी जाऊ दे तुझा तुझा साकार झाला म्हणजे अरे म्हणजे काय काय अरे तुझी महिना आहे ना भेटायला मग तुझ्या इथे गाणं म्हणतो बघ हा आता कसं म्हटलं बोल गाणं बोल बोलतो बघ अरे बोल ना बाबा लवकर अरे माझी महिना गावामध्ये सांगा आहे त्याशी कुणाची नाही बायको माझी आहे मोठ्या गुणाची गावामध्ये सांगा आहे त्याशी कुणाची कसं वाटलं एक गंमत आता दिल खुश झाला की नाही मग या भारी वाटलं मग अरे मला वाटलं तुम्ही महिना रागवले की त्याला नाराज असेल पूर्ण प्रयत्न करूया आता मी काय बोलतो आई बोल अजून एक गाणं बोल ना जरा म्हणजे कसं म्हणून अजून जरा बरं वाटेल अरे तुझी महिना रागवली म्हणून तुझी करम करण्यासाठी गाणं म्हणालो आता तुला अजून एक गाणं पाहिजे आणि तलवार पाहिजे कसं काय अरे हे गाणं म्हणायला काय झालं तुला हा? आता राहू दे अरे आता महाराजांचे वेळ झाले बस अजून तू मग अच्छा तू आपला महाराज ना हा तू महाराज हो महाराज येणार का काय सगळं लक्षात ठेव काय बोल कामात हा आणि आधी चुकारपणा करायचं नाही बघ अजिबात नाही तू साक्षी कसं करतो बघ हा मला पारा व्यवस्थित ठेव का? पारा व्यवस्थित ठेव महाराजांची वेळ झाली आहे आज येणार ना तू ए शिपाई बोल अरे आज येईल की नाही काय सांगता येत नाही बाबा अरे बाबा. अरे महाराजांचा आदेश जायला आहे नाही तुम्ही पारा व्यवस्थित ठेवा बारा जाऊन दे कधी कोणी येईल सांगितलं नाही ये तेव्हा ये बोल हा संध्याकाळी जायचं माहिती का? कुठं अरे तिथं जायचं का इकडे ना जाऊया नक्की ना नक्की महाराज येते बघ शास्त्राला जरा हा तू विसरू नको का काय नाही विसरत हा. हरवलं की काय राज दरबारामध्ये सर्व महामंत्र्यांचे आगमन होत आहे
असं वाटतं की सदनाने भागातच झाला मटर बिटर बोला महाराज आणि सरकार आलं नाही अरे इथे महाराजांचं पत्ता नाही राणी सरकारचं काही विचार येते नाही एवढ्या. गेलं ते काही असतं ना राणी सरकार हा? बाई, मी जेवढ्या याच्यात आलो, मी काय तुला सांगत होतो मध्ये मध्ये पोट घुसू नको तरी पण बोललास ना बघून गेले सर्व आता वाटतं राणीचं स्वप्न हात नको दाखवू कुठं राहिला? हात नको दाखवू महाराजांचा नाव खरा नाही अरे वा ना. त्याला जायचं ते येते सात दरबार भरवला एवढा येणारच ना येते कामं काय करतो? जोरात बोला ना. त्या आम्हाला पण ऐकायला येत नाही. महाराज नाही बघितला का लगेच जगाशी तू ऐकत नाही तू बोला महाराज माझा धडा काय घोडा धडा घोडा होय घोडा अरे वाटतं मला अरे रेडा सुटे ते घोडा तुम्ही तुम्हाला सांगितलं धरायचा तर धरायचं महाराज माझा धरा म्हणजे धरा काय धर ए, धर. महाराज याला आम्ही धरलं आता कुठे ठेवू अरे त्याला पार्किंगला लावून टाक ना. आणि याला गाडी आहे ते पार्किंगला लावू त्याला काम करायचं. मी महाराजांनी सांगितलं करा खरे पार्किंगला लावून येतात काय केलंच नाही आता काय दिवं लावून काय माहिती हे तुम्ही पार्किंगला आपला पारा कसा काय चालला आहे एक नंबर चाललाय महाराज एक नंबर फेर म्हटलं काय झालं पारा कसला भारी होती माहिती आहे तुम्हाला? कसं काय तुम्ही येत जाऊ नका हो इकडे अरे मी राजा आहे राजा तुम्ही तू खाली राजा बोला प्रधानजी पाठी जायला होते पहिल्या काळात आल्या अरे आम्ही पहिला स्त्रीला मान देतो स्त्रीला मान पहिला देतो आपण आपल्या महत्वाच्या चर्चेला सुरुवात करावी शिपाई! चला, शिपाई! सकाळी 3 वाजता उठायचं. कशाला? अरे, माझा मामा कुठे आहे? पाहिजे जाऊ दे बिचारा. प्रधानजी, काय म्हणतात? लाल दरबार मंडळात बदल झालेला आहे तर आपण आपल्या महत्वाच्या चर्चेला सुरुवात करावी कसा म्हणताय?
आपलं राज्य आपलं राज्य किती आनंदीत आणत असताना माझ्या मनात तीन प्रश्न सारखा सतावत असतात. अरे तुझ्या डोळ्यात बरोबर आहे. दुसरीच गेलाय. दुसरं माहिती काय? बोला मला, तुम्ही बोला. आपलं एवढं सर्व व्यवस्थित चालू असताना महाराजांना तिलाच प्रश्नाची उत्तर मिळाली असते. काय म्हणजे काय आपलं नंतर लगेच झोपा चढवलं. अरे तुझ्या ह्याला हसतो की काय रे? आम्हाला तरी सांगा तुमचे तीन प्रश्न. आम्हाला दुर्गंधर आणि उत्तरं घेऊ. आणि तर मग 1 वाजेपर्यंत झोपलो. 2 तास तरी काय. ऐका माझा पहिला प्रश्न जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? महाराज काय वैद्य बुवा जरा विचार करून उत्तर द्यायचं. ऐका माझा दुसरा जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणते? सोपं आहे. हा घ्या लोकोटा आणि उंठावा तुमचा अंगठा. त्याला दुसऱ्याला सुचलच नाही. अंगठा उमटावा, राजकुमारी झाली, उमटवला, झाला. महाराज आता तुमची संपत्ती माझी झालेली आहे. महाराज संपत्ती दान हेच सर्वात मोठं दान. महाराज संपत्ती दान हेच मोठं दान. नाही कदाची. आणि काय म्हणाला उत्तर अगदी सोपं आहे. कदाची काय म्हणाला हा त्या लफोटा आणि मारा मोठा. प्रधानजी आम्ही अंगुठा तुम्हाला डावाना नाही उजवा दिला. उजवा ऐका मला माझा तिसरा प्रश्न ऐका. आयुष्यात समजत नाही मला. मला पडला की त्याला. आयुष्यात सोबत राहणारी गोष्ट कोणती? महाराज उत्तर एकदम सोपं आहे. आपल्या इथे आपल्याला प्रेमाची माणसं. महाराज काय म्हणता? ही जगणारी प्रेमाची माणसं. आपण सुरू झालं महाराज नाही गंगाप्रसाद नाही कसं काय महाराज? गंगाप्रसाद बोला महाराज. आज गणपतात नाच नाही वाटतो. नाही महाराज माझी पाठीची स्टार्ट सध्या झाली आहे. महाराज दुर्गंध कुठले महाराज प्रधानजी ही महाराज तुम्हाला दुर्गंध येतो का? आम्हाला कुठल्याही प्रकारचा दुर्गंध येत नाहीये. शिपाई तिकडे बघा तिकडे. तुम्हाला येत नाही? तुम्हाला मला येत नाही. शिपाई तुम्हाला? महाराज तुम्हाला येतो? अरे मला येतो म्हणून तुम्हाला येतो म्हणजे आम्हाला येतो. वा वा तुम्ही दोघे माझे वास काढे.
बाबा बोला महाराज. या दुर्गंधीचा छडा लावलाच पाहिजे. चला लावूया. चला. चला. दुर्गंध येतो. क्षमास आहे महाराज. गंगेकाठी स्नानसंध्या करायला गेलो असताना माझा पाय घसरला आणि गंगेच्या पात्रात दगड डोक्याला लागून जखम झाली महाराज. पण या वैद्यकुवाने दिलेल्या चुकीच्या लेखामुळे माझी जखम जास्त चिघळली महाराज. खामोश. पण महाराज दरबारात उपस्थित राहण्यासाठी नाईलाजाने मी इथे हजर झालो महाराज. खामोश. गंगा प्रसाद खामोश. अरे तुमच्या या दुर्गंधीमुळे आमच्या दरबाराचा कामकाज फुकट गेली आणि आमची बेबरू झाली. महाराज याला जबाबदार तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्हाला शिक्षा आणि तुम्हाला शिक्षा झाली तर तुम्हाला ही दोष बस रे. बोललो मी बाबा. तुमच्या पाठीमागे काय चाललंय पुढे काय चाललंय जाऊ द्या ना. जाऊ द्या कसं शिपाई या शिपाईने पण आपल्या दरबाराचा काय केलंय. काय मला काय माहित, तुम्हाला माहित. यांच्या पण पाठीवर 10 चापकेचे फटके मारा. हा. मारतो. चाबूक नको. दरबारात चाबूक काय महाराजांचं पट्टे मारा. आपला हा न्याय योग्य नाही. बापू आहे म्हणजे मी राणी सरकार आपण या न्यायालयात पडू नये. पण महाराज राणी सरकार बरोबर म्हणताय. अरे काय बरोबर म्हणताय. पण वैद्यभुवांचा काहीच अपराध नाही आहे. गप्प बसा राणी सरकार. शिपाई बोला महाराज. आज राज्यात जाऊन धोके द्या. हा. कोणीही मदिरा पिऊ नये. हे काय महाराज. कोणीही संतती जन्माला घालू नये. होय महाराज अहो काय म्हणते असं. महाराज. महाराज आपण ह्याच्यावर विचार विनिमय करावा. जो कोणी नियमाचा उल्लंघन करेल त्यालाही त्याच्या पाठीवर 10 फटके मारण्यात यावे अशी दौडी द्या प्रधानजी. होय महाराज. महिना माझी एवढी गाणी मुली लावून तिला पटवली लग्न केलं आणि आता हा म्हणतो सध्या जन्माला घालू नये. तुम्हाला सांग आता हा फरमान ऐकल्यानंतर माझ्या बायकोची काय हालत झाली असेल आणि माझी काय हालत झाली असेल. येण्याला काही कळतं का. हा? हे तर बरोबर आहे. मग पण बघू काय होतं काय. काय होणार आहे आता. जाऊ दे. अरे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे कळलं का. काहीतरी करू आपण. काय करू. काहीतरी उपाय काढू. अरे उपाय तर सांग आता दादा. एक उपाय काढतो ना. सांग लवकर सांग. एक गाणं बनवतो करमणूक करण्यासाठी. काय म्हणतो बाबा उपाय सांग मला. अरे तुला उपाय सांगतो गाण्यात. हा? तुझं सगळं गाण्यातच असं का. मग आपलं सगळं गाणं हा, सांग. कलियुगे बुडाला धर्म नरनार झालं बेशर्म. कलियुगे बुडाला धर्म नरनार झालं बेशर्म. सारा जगी वाड्या धर्म काय करणार लाल लाल. सारा जगी वाड्या धर्म काय करणार लाल.
आता महाराज येतो. महाराज येतो. काय सांगू तुम्हाला? महाराजांनी दिलेल्या आदेशाने माझ्या जीवातून थरकाप उडाला आहे. काय करावे काय नाही काहीच परिणाम होणार नाही. काहीच काळजी करू नका आहे ना. नाचू विसरला रे असुरा या गोष्टीवर समजूत घालतो. घाला घाला म्हणजे समजूत घाला. हा बाबा काय बोलतो. पण महाराज आपण काय बोलत आहे? काळजी करू नका. तू मार खाल्ला? माझी आईला बोलली आणि संस्कार करा आपला पाठा. पण या दैवाला कोणाचं काही चालत नाही. तो परमेश्वर आपल्या सर्वांचा पाठलाग आहे. तो यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. आपण आपल्या महालात शांतीसाठी जाऊ. महाराज येण्याची वेळ झालेली आहे. आपला असा उदासपणा चेहरा पाहून नाही येणार ते. आणि आम्हाला इथे आवडली. आम्हाला पण आवडणार नाही. सर नाही येणार ते एवढ्या गर्दीचे. आले तरी लपून जाईल. प्रधानजी महाराज चंद्रपूर नगरावर स्वारी करण्याची तयारी झाली आहे. होय महाराज. आमच्या 3 तलवारी, 1 घोडा आणि तुमचे भाले. प्रधानजी आजचा दिवस फारच चांगला आहे. फक्त भाले चढवायचे. अरे आजचा दिवस चांगला आहे तर चला तर आजच चंद्रपूर नदीवर स्वारी करूया. चला. आणि मेवणे माझी गुलाब. माझ्या बायकोवर माझे खूप प्रेम आहे. तिच्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार आहे. कारण त्या माझ्या मी माझ्या मेवण्याचा नेहमी तिरस्कार करी आणि माझ्या मेवणीला प्रेमाचा वागवीन. जय सासरवाडी. अरे असं काही पण काहीतरी चांगलं तिरस्कार करेन. मग मेवणीची मग काय घेते का? बरोबर आता आले वाटते. अरे आज आपले महाराज उत्तराला गेले. आणि हारले ना. माहिती होतं काय पराक्रम करणार काय माहिती होतं मला. माहिती होतं हा हारणार नाही. वाट बघायचं आता काय करणार. शिपाई पण हा हारला ना. प्रधानमंत्री तो तिथे पण मजा येते ना. हे दोघं हवालदारी तिथेच उभे येते. बाकीचे कोण यासाठी नर्तिका आणि मनी याची व्यवस्था करा. मला
झोपलं नाही व्यवस्था करा. लाईट पण गेली लाईट मला काय करायचं मला नमन बघायचं अभ्यास कधी झाला नाही. बघून घ्या सगळीकडे बघून घ्या कळलं काय. अरे पहिला ना जरा मोबाईल अरे ती चाय आणले बस बस खाली बस. हा काय बसू देणार नाही. नाही चाय त्यांना चाय नाही भेटली ना प्याला म्हणून त्यांनी चाय आणली समजलं. तसं तिथे एक छोटीशी कप आहे 2. भेटत नाही राज्यात. अरे काय कुठं गेलो होतो अरे थांब काय उठावला झाला महाराज जरा थांबा ती एक ते मजुरा भेटत नाही.
कदमची राणी याची शिक्षा तुम्हाला मिळणार. शिक्षा तर आपणास मिळणारच आहे महाराज. आपणच केलेल्या नियमांचे आपण उल्लंघन केले आहे. राज्य दरबारात मद्यपान करण्यास बंदी असून आपण आज राज्य दरबारामध्ये नृत्यांगना करून मद्यपान करत आहात. नियम राज्याचं राज्य आहे. म्हणून काय जनतेला नियम हे सर्वांना सामान्य असतात का? जनतेने संतती जन्माला घालू नये, त्यांनी मद्यपान करू नये. पण जर त्यांनी संतती जन्माला घातलीच नाही तर आपले रक्षण कोण करेल? आपल्या राज्याला वारस कोण मिळेल? आणि तुम्ही सांगितलं संतती जन्माला घालू नाही असा आदेश काढला. पण महाराज, तुम्ही जेव्हा लढायला गेलात तेव्हा सैनिक पळून आले का? तर आपल्याला काही झाले तर आपल्या कुटुंबाचं काय होईल याची चिंता त्यांना होती. आणि राज्यामध्ये मद्यपान करण्यास बंदी असून तुम्ही मदिरा पेलात. मी या राज्याची राणी म्हणून आदेश देते. महाराज अश्विन कुमार यांना चाबकाचे 10 फटके मारण्याची शिक्षा मिळावी. शिपाई जा, चाबकाची तयारी करा. आणि सरकार, आता जनतेच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो, महाराज कुणाशी चूक करणार नाही, त्यांना एक वेळ माफ करावी. याला म्हणतात न्याय, आणि तो न्याय असा करायचा असतो. राजाला जर शिक्षा झाली तर या जनतेने कोणाकडे दाद मागावी? आपण उदार मनाने राजाला क्षमा करावी. होय राणी सरकार, प्रधानचे म्हणतात ते योग्य आहे. माणूस म्हटलं तर चुकणारच, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नको राणी सरकार. चुकीला क्षमा नाही. साऱ्या जनतेच्या वतीने आता ह्यांना एकच शिक्षा. आपणच आपल्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यावी. जशी आपली आज्ञा आणि सारा प्रजेची राणी सरकार, जगामध्ये सर्वश्रेष्ठ फावल्या वेळा परमेश्वराचं चिंतन करतो, साऱ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. त्याला सर्वश्रेष्ठ म्हणतात. आणि दुसरा प्रश्न, जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणते? जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे मित्र शत्रू पशु पक्षी त्यांना संकटकाली त्यांचा जगण्याची संधी येतो, तेच खरं सुरक्षित दान म्हणतात. आणि तिसरा प्रश्न, आयुष्यात सोबत करते कितीची सावली, मृत्यूनंतर नष्ट होते. वा महाराज वा.